हॅलो, हाय, नमस्कार. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियुष या चॅनलमध्ये. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करतो आहे. तर बघा, सकाळची माझी झाडझूड, चाय पाणी, लादी बिदी पुसली, देव धुतले, सगळं आवरून झाले माझं मस्त. आता मी नाश्ता बनवायला घेते पोह्याचा. पोहे बनवते मी आता. हे पोहे भिजू घातले मस्त. स्वच्छ 2 पाण्याने पोहे भिजले मस्त. बघा आता 2-4 मिनिटं असं जाऊ देणार. तोपर्यंत मी कांदा बिंदा कोथिंबीर मिरच्या कापून घेते. तोपर्यंत पोहे मस्त होऊन जाते. मी आता मस्त पोहे बनवते गरम गरम नाश्त्यासाठी. कढईत आता मस्त तापली, तेल टाकते. आमचा आधी पण शाळेत गेलाय. आता 12 साईड आमचं माझं सगळं आवरून झालं मस्त. आता झाडझूड सगळं झालं, चाय पाणी. आता नाश्ता बनवते. थोडस पोहे, जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरच्या थोड्या, थोडं शेंगदाणा टाकते. आता मग मिरच्या शेंगदाणा सगळे लाल झालंय. आता कांदा टाकते. आता कांदा की चांगला गुलाबी गुलाबी होईपर्यंत करू देते मी तेलामध्ये मस्त. थोडस मीठ टाकते, कारण की कांदा आहे ना लवकर नरम होतो. आता बघा, आपल्याला पोह्याला जेवढं मीठ लागेल ना तेवढं मीठ याच्यामध्ये कांद्यामध्येच टाकून द्यायचं आणि थोडीशी हळद टाकायची. लगेच पोहे टाकते मी आता. या तुम्ही पण नाश्ता करायला मस्त गरम गरम पोह्याचा नाश्ता. तुम्हाला दवे दवे दिसताय पोहे, पण दवीने पिवळे दिसताय मला. आता वरून कोथिंबीर टाकते थोडी मस्त, हिरवीगार कोथिंबीर टाकाय, एकदम मस्त वास येतो मगर मगर. गावठी कोथिंबीर आहे ती, एकदम भारी वास येतोय मस्त. 1-2 मिनिटं घालून घ्यायचं मस्त. 5 मिनिटांमध्ये होणार आहे पोहे मस्त गरम गरम नाश्ता. आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवते त्याच्यावरती. आणि थोडं 5-1 मिनिटं असं झाकण ठेवून मस्त वाफून जाईल ते, एकदम नरम मऊ होऊन जाईल मस्त. मग आता झाकण काढते. आपले पोहे बघा किती मस्त नरम मऊ एकदम मस्त झाले बघा मस्त. चला या तुम्ही पण गरम गरम पोहे खायला मस्त. मिस्टरांना पण सुट्टी आहे ना आज सोमवार आहे. तुम्हाला आता माहिती आहे, सोमवारी रविवारी सुट्टी जाते 2 दिवस. आधीला पण पोहे आवडत नाही एवढे, कारण की त्याच्यामध्ये कांदे बिंदे कोथिंबीर राहते ना, त्याला आवडतच नाही पोहे. तो बिगर कांद्याचे खातो. आता तुला बघा थोडस. चल या नाश्ता करायला आम्ही नाश्ता करतोय. पोहे जातात पोहे. काय या गरम गरम नाश्ता करायला पोह्याचा. या मला नाश्ता करायला या, सांग सगळ्यांना, बोलो नमस्कार कर.
नमस्कार. नमस्कार करतो तुम्हाला ना. तुला म्हटलं अच्छा बरं का बघ. कशी लागतं कशी लागते सांग. मग हा तुम्ही चड्डीला लागली ना. हो. पिऊ कुठे तू रे भूर. बाहेर ओ बापरे बाई झाला फिरायला. फिरायला आमच्या पिऊचा नाश्ता झाला. आता बाहेर चालला फिरायला. हे बघा अच्छा पिऊ कुठे झाला बेटा. पप्पा सांग हा खाऊ आणायला. ए पिऊ बाय. हा बी आणायला सांग पप्पाला. बाय कर ना. बाय करत नाही पिऊ. पिऊ बाय कर ना बेटा. चला आमचा पिऊ गेला फिरायला आता. मी आता तोपर्यंत आहे ना चपात्या कणिक मोडून घेते आणि इथे पिऊ साठी खिचडी लावली कुकर मध्ये. तर मी आता चपात्या करून घेते आणि मग बघू नंतर भाजी काय करून काही समजत नाही मला आता. काय की ना भाजी ते टेन्शन जातं करू. आणि सकाळी नाश्ता केला ना त्यामुळे मग कसं नाश्ता केला मग आम्हाला भूकच लागत नाही असं. त्याच्यामुळे पण मी चपात्या बनवून ठेवते आता. खिचडी टाकून दिली चपात्या बनवून ठेवते आणि भाजी बघू मग नंतर जेव्हा भूक लागेल ना तेव्हा गरम गरम पिठलं करून घेईल. पिठलं तर काय पण भाजी करून घेईल. अजून मला काही फिक्स नाहीये भाजीचं बघू नंतर. चला मग मी आता चपात्या बनवून घेते. चला चपात्या बनवते काय आता. भाजी बघू बरं नंतर चपात्या. काय हा चला आता संध्याकाळचे 9 वाजले. मी आता काय बनवते मला खिचडी बनवायची होती आज. पण ते बोलले की सँडविच बनव बोलले. मग मी आता सँडविच बनवते मस्त. हे बघा साधा कुकर ठेवते मी गॅसवरती. त्याच्यामध्ये बटाटे लावते. मोबाईल चार्जिंग लावलाय ना. हा डाळ भात देतो तांबे देते बेटा. मी आता इकडे आहे ना बटाटे टाकते शिजायला. चला मग नंतर भेटते. सँडविच बनवून घेते. चला मी सकाळी नाश्ता झाल्यानंतर मी चपात्या बनवणार. चपात्या बनवल्यानंतर भाजी काही बनवलेली मी दही आणून खाल्ली मग आम्ही दुपारी. मग दही जेवण बिवण झालं. भांडे गुंडे घासले कपडे बिपडे धुतले सगळं आवर सावर केली. संध्याकाळी मी झाड झुड केली सगळं आवरून झालं. मग आता ते मशीन काढलं मी मला कपडे शिवायचे ना आता. मग ते मशीन खाटमध्ये ठेवलं होतं. मी आता त्याला तेल बिल टाकलं एकदम जाम झालंय ते. त्याला दुरुस्त करावं लागेल. चालू झालं तिथे आम्ही चालू केलं पण चालू झालं नाही. मग बघू आता नंतर. आता कपडे शिवायचे मला. ब्लाऊज शिवते मी मस्त. फॉल बिडिंग करते सगळं. घरचं करणार होतं घरच पाहिजे जर आला तर शिवणार एवढं तेवढं. बटाटे बटाटा शिजत आहे तोपर्यंत मी पीठ मळून घेते मस्त. म्हणजे भिजून घेते पीठ बेसन पीठ. लागलं तर अजून भिजून घे थोडंसं पण ते पडलं राहतं मग वाळ थोडंसं मीठ टाकायचं. थोडीशी हळद
तेव्हा थोडंसं ओवा टाकते. आता भिजून घेते मस्त. थोडं थोडं पाणी करून करून भिजायचं. हे बघा आपल्याला हे पीठ भिजून झालं. मस्त भिजून झालं बघा. असं पीठ करायचं बघा. आता ना सोडा पण टाकावा लागतो, पण कारण की मी सोडा नंतर जेव्हा तळायला घेणार ना सँडविच तेव्हा टाकणार. आता नाही टाकत. चला मी आता हे झाकून ठेवते. बघा आता बटाटे बघते शिजले की नाही शिजले. शिजले बटाटा पण मस्त मस्त शिजून गेला बटाटा. मी बटाटे काढून घेते. आता हे बटाटे ना मी याच्यामध्ये काढून घेते सगळे. तेव्हा मिरच्या, अद्रक आणि लसूण, कोथिंबीर. मी आता हे ना मिरच्या थोडं वाटून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये. लसूण आणि अद्रक हे दळून घेते, थोडं फिरून घेते मिक्सरमध्ये. हे कोथिंबीर वरून टाकणार मी. आणि या मिरच्या बाकीच्या तळायला ठेवल्या आहे. हे बघा मस्त दळून झाला. आता बारीक बारीक पेस्ट केली मस्त. हे बघा बटाटे मस्त सोलून झाले आता. हे बघा बारीक करून घ्यायचे मस्त. चला मी आता भाजी बनवून घेते पहिला. हे बघा मी आता तेल टाकते मस्त. भाजी बनवते. कढई टाकून गेली. थोडंसं तेल टाकते. ते जास्त तेल लागत नाही त्याला. हे बघा थोडंसं जिरे टाकते, थोडीशी मोहरी, कढीपत्ता आणि धणा. थोडंसं धणा टाकायचं त्याच्यामध्ये. भाजीला चव येते मस्त. थोडंसं हलवून घ्यायचं आहे ना. हा मसाला वाटला आहे ना आपण, तो मसाला टाकायचा. थोडंसं मीठ टाकते. खूप सुटेल ना म्हणून थोडं मीठ टाकून घेणार आधी. आधी फॅन बंद करा. आधी थोडीशी हळद टाकते. आता आपला भाजीला जेवढं मीठ लागेल ना तेवढं टाकून घ्यायचं याच्यामध्ये. म्हणून नंतर टाकायची गरज राहत नाही. आता भाजी टाकते मी. आता शिजलेले बटाटे ना ते टाकते. थोडं मिक्स करून घेते आता मग. याला आता पाण्याचा उतळा दिला ना तरी चालेल, पण मी पाण्याचा उतळा देत नाही कारण की भाजी पडली उरून राहिली ना, उरली ना थोडी, मग ती खराब होते. पाणी टाकलेलं राहिलं आपल्याला. थोडं थोडी भाजीला पाणी लावून 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 सँडविचला ब्रेडला लावायची एक साईडला जेवढी भाजी लागेल तेवढी. आता मस्त 5 मिनटं झाकण ठेवते त्याच्यावर. भाजी दिली मी. आता ही भाजी ना ताटामध्ये उघडून घेते. इकडे बघा मी भाजी ना ताटामध्ये काढून घेतली साईडला. आणि इकडे ब्रेड घेतले. आता ब्रेडचे ना मी असं तुकडे करते. असे पीस करून घ्यायचे अर्धे अर्धे. हे बघा मस्त आहे ना.
हे बघा सगळं ब्रेडचे मी असे अर्धा तुकडे करून घेते मस्त मैद्याला ना पाणी लावता. हे बघा थोडंसं पाणीचा वरला करायचा आणि असं करून असं ब्रेडला लावायचं मस्त. हे बघा कॉफी रेडी येऊ मला एवढे कॉफी रेडी हे बघा वरून असं चिपकून घ्यायचं मस्त. ते काल ऐकलंय मी किती वेळा ऐकलंय मी पहिले काय नाही. हे असं करून करून मस्त असं भरून घ्यायचं हे ना. मी आता हे सगळं भरून घेते मग तळायला घेणार. हे बघा आता सगळी भाजी भरून झाली म्हणजे याच्यामध्ये आता मी तळायला घेते. चला मी आता सँडविच तळायला घेते. बघा करायचे ते तीस कड्यामध्ये काळी कढाई आहे नाही हिच्यामध्येच तळते मी आता मस्त. कारण की चांगली कढाई ठेवली ना ती खराब होऊन जाईल. मग तेल टाकते मी आता मस्त. हे बघा आता पीठ मसन झाला आता एकदम बारीक. तेल पण तापलं आपलं आता. हे बघा असं बोलून घ्यायचं मस्त. एक एक सोडायचं तेलामध्ये. ये तू करा. हे बघा असे दोन दोन फोडायचे मस्त होतं. हे बघा मस्त आता कडक झाले. मी आता यांना काढून घेते मस्त. झारा घ्यायचा मस्त. झाराने असं थोडंसं तेल नितळू द्यायचं. मस्त खाली पेपर ठेवला आहे मी. पेपरमध्ये कसं ते तेल राहतं थोडंफार ते सगळं पेपरला चिपकून जातं मस्त. मग तेलकट लागत नाही खाताना. हे बघा असे असं झाले. हे बघा एवढं बाकी आहे तळते अजून मी. एकत्र मोबाईल मस्त सँडविच बघा तळून झाले. आता सगळे सँडविच तळून झालं मस्त. बघा किती भारी दिसतंय ना मस्त एकदम छान. या तुम्ही पण गरम गरम सँडविच खायला. आम्ही आता बसतोय खायला. आता रात्रीचे 11:30 वाजले. 11:30 असं बनवले मी. आता खातोय आम्ही 11:30ला. कारण की ते मस्त साफ केलं ना त्याच्यामुळे लेट झालं थोडस. आता 11:30 वाजले. आता बसतोय आम्ही खायला. या तुम्ही पण गरम गरम खायला सँडविच. ये म्हणतात. या गरम गरम सँडविच खायला मस्त एकदम भारी. चला भाऊ बहिणींनो मग मी आजचा व्हिडिओ इथंच संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.